प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार चैत्र महिन्यामध्ये आपल्याला देवी मातेची ओटी कशी भरावी त्याबद्दल मी मोठा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, कृती करून दाखवलेली आहे की आपल्याला ओटी कशी भरावी, नैवेद्य काय दाखवावा आणि ओटी भरताना आपल्याला काय करायचं आहे. अशी संपूर्ण माहिती जी आहे ती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. माझ्या मोठ्या व्हिडिओचं नाव शिवशक्ती प्रार्थना आहे, त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे. बघा, चैत्र महिना आणि आपले चैत्र महिना हा 19 तारखेपासून सुरू झालेला आहे. जसं आपण शारदीय नवरात्राला महत्त्व देतो त्याचप्रमाणे चैत्र महिन्याला सुद्धा तेवढंच महत्त्व असतं. तर ह्या चैत्र महिन्यामध्ये जर आपण आपल्या देवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये यश, कीर्ती, वैभव वाढतं आणि जी कुलदेवी असते ती आपल्या घराचं, आपल्या परिवाराचं रक्षण करत असते. म्हणून चैत्र महिन्यामध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि ती ओटी भरताना त्यामध्ये काय साहित्य घ्यावं, कशा पद्धतीने घ्यावं याबद्दल मी सगळं सांगितलेलं आहे. बघा, ज्या घरामध्ये आपल्या आईची, आपल्या देवीची ओटी भरली जाते किंवा देवीची आराधना केली जाते आपल्या कुलदेवीची, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्या घरातल्या मुलांचे लग्न होतात, घर सुख शांतीने नांदतं, घरातले म्हणजे घर हे गोकुळाप्रमाणे नांदतं, घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही, पैसा पुरतो, पैसा शिल्लक राहतो आणि त्या घरातले दुःख कष्ट नाहीसे होतात. म्हणून प्रत्येक स्त्रीला अशी विनंती आहे की ह्या चैत्र महिन्यामध्ये आपल्याला आपल्या देवीच्या ठिकाणी म्हणजे वर्षभर जाता आलं नाही तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने ओटी भरायची आहे, जी ह्या वाराला भरली तर खूप त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. कारण की ह्या चैत्र महिन्यामध्ये ज्या वेळेस नवरात्र चालू असते तर या नवरात्र काळामध्ये आपली जी देवी असते ती सूक्ष्म प्रकारे आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला घरच्या घरी साध्या सिंपलपणाने अशी ओटी भरायची आहे. आणि त्या साहित्याचं काय करावं, जी आपण ओटी भरतो घरच्या घरी, ते साहित्याचं काय करावं त्याबद्दल सुद्धा मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ओटी भरायची आहे. जी ओटी आहे त्याचं कृती सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता ओटी सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने मी भरलेली आहे, जी आपल्या कुलदेवी म्हणजे आपण कितीही देवदेव केले आणि आपली कुलदेवीची जर आपण सेवा नाही केली तर काहीच अर्थ नाही. कितीही देव करा त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे या काळामध्ये आपल्या देवीची आराधना करायची आहे आणि देवीची ओटी कशी भरायची आहे ते सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे. तर बघा, ही अशा पद्धतीने मी देवीची ओटी भरलेली आहे. या ओटीमध्ये मी संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे, ते कशा पद्धतीने घ्यावं, काय करावं याबद्दल सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे. नक्कीच माझ्या मोठ्या व्हिडिओ जा चेक करा, तुम्हाला संपूर्ण चांगल्या माहिती तुम्हाला प्राप्त होतील. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.